नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही स्टीलची भांडी कशी चमकतात यावरती ना बऱ्याच जणांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केलेली, आणि एक ताई तर ना साईराज म्हणून त्यांची ID आहे, त्या मला नेहमीच याबद्दल कमेंट्स करत असतात की भांडी चमकण्यामागे काय कारण आहे. तर भांडी चमकण्यामागचं कारण ना मी याआधीही 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि इतर व्हिडिओंमध्येही मी थोडी तरी माहिती दिलेली आहे की मी कशाप्रकारे घासते किंवा मावशींना भांडी घासायला देतानाही मी कशाप्रकारे स्वच्छ करून देते. ते व्हिडिओना नक्की जरूर बघा. मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देणार आहे त्या व्हिडिओंची लिंक. आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की ज्यावेळेस आपण भांड्यांचा वापर करतो तर ती भांडी मी कशाप्रकारे हाताळते तेही तुम्ही व्हिडिओद्वारे बघा. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. यावरती खूप डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवला आहे कारण ते तुम्हाला बोर होऊ शकतं. भांडी तर म्हणजे मी स्मूथ स्पंज घासणीने स्वच्छ करत असते, पण ना म्हणजे भांडी चमकण्याचा घासण्यांचाही 40% वाटा आहे. सेलम स्टीलची भांडी आहेत तर तो स्टील म्हणजे 30% वाटा आहे. आणि उरलेला ना मी 6th फ्लोअरला राहते, तर वरून येणारा प्रकाश म्हणजे खिडकींमधून येणारा प्रकाश आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लाईट्स लावलेले असतात ना त्यांचीही शाईन कदाचित भांड्यांवरती पडत असेल. भांडी तर चमकतातच, पण लाईट्सच्या इफेक्ट्समुळे पण भांडी जास्त चमकदार दिसतात. मी जेही सांगितलेलं आहे ते सगळं प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे तुम्हाला. दुसऱ्या दिवसाच्या नाश्त्याची तयारीसाठी मी आजच इडलीसाठी किंवा डोस्यासाठी हे मी डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवत आहे. डाळ आणि तांदूळाला जर बोरिक पावडर लावलेली असेल ते इझिली निघून जावी यासाठी मी या रवीचा उपयोग करते की मिक्स ढवळलं ना त्या रवीने तर वरचं सगळं पाणी निघून जातं. त्यानंतर 2 ते 3 वेळेस मी पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घेतले आणि त्यात 10 ते 12 मेथीचे दाणे टाकले आहेत. मला चुरमा लाडू बनवायचे होते. गणपती बाप्पांना आणि भगवान शंकरांना हे चुरमा लाडू खूप आवडतात असं म्हटलं जातं आणि मी त्याचा नैवेद्यही दाखवला देवांना. तर याचं प्रमाण मी 2 कप घेतलेलं आहे. जे माझ्या हातातील कप आहे ना तर ते 2 कप घेतले आणि तोच पाव कप मी रवा वापरलेला आहे. चुरमा लाडू बनवण्यासाठी ना गव्हाचं पीठ नॉर्मली रवाळ असं दळलेलं लागतं, पण आपल्याकडे तसं नसेल तर आपण आपल्या घरातीलच गव्हाचं पीठ घेऊ शकतो आणि त्यामध्ये रवा यासाठीच ॲड केला जातो की जेणेकरून ह्या पिठाला रवाळपणा येईल आणि आपले लाडू अतिशय चविष्ट आणि रवाळ होतील. या मिश्रणाला मोहन देण्यासाठी मी पाव कप तुपाचा वापर केलेला आहे. साजूक तूप घरातील. आपण तेलाचाही वापर करू शकतो. आपल्या आवडीनिवडीवरती ते डिपेंड आहे. तूप टाकल्यानंतर हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं. मैत्रिणींनो, मी अजून स्पीडली बोलायला हवं का? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण ना मला 2 कमेंट्स आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की थोडं स्पीड देऊन बोला. तर तुम्हाला जर वाटत असेल ना मी अजून स्पीडली बोलावं तर मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेल. पण अति स्पीडली बोलताना अनेक चुका होतात, म्हणून मग म्हणजे तुम्हाला माझ्या मनातल्या अंतःकरणातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून मग मी म्हणजे नॉर्मली मी जसं बोलते तसंच बोलण्याचा प्रयत्न करते. चुरमा लाडूची कणिक मळताना ना दुधाचाही वापर करू शकतो, पण दुधाचे लाडू 4 ते 5च दिवस टिकतात. कारण मी यापूर्वीही रव्याचे लाडू दुधापासून तयार केलेले, तर त्यांना ना लवकर बुरशी लागते, म्हणून मग या लाडूसाठी ना मी पाण्याचा वापर केलेला आहे. अंदाजानुसार आपण कणिक मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण मळत जायचं. खूप कडक म्हणजे होत नाही कारण की रवा आहे त्यामुळे थोडं पाणी जास्तच लागतं, पण अंदाजानुसार हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकत जावं. त्या दोघंही ताईंनी मला अगदी प्रेमाने कमेंट केलेली की थोडा स्पीड वाढवा. त्याबद्दल ताई मी
ह्या व्हिडिओमध्ये सांगते म्हणून राग मानू नका. मीही तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना प्रेमानेच विचारते आहे की मी माझ्या बोलण्याला अजून जास्त स्पीड द्यावा की नाही. मला जास्त ज्या गोष्टीवरती कमेंट्स येतील हो किंवा नाही तर मी तसंच बोलण्याचा प्रयत्न करेन. रवा असल्यामुळे हाताला बोटांना मळताना हे थोडं चिपकतं, तर मी ते सगळं काढून घेतलं. कारण कणिक मळण्यापूर्वी किंवा मी जेवण बनवण्यापूर्वी ना नेहमी स्वच्छ हात धुते आणि मगच जेवण बनवायला लागते आणि चांगलं जोर देऊन ना ही कणिक मळून घ्यावी. कणिक मळल्यानंतर ना 5 मिनिट ही म्हणजे कणिक झाकून ठेवायची. ती थोडी मुरली जाते, रवा थोडा फुलून येतो आणि त्यानंतर या पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे. अतिशय सोपे आहेत. तुमच्यापैकी कोण बरं करतं अशा पद्धतीने लाडू तेही मला कमेंट्समध्ये सांगा. खूप सोपे आणि चविष्ट लाडू आहेत. लहानच काय मोठेही हे लाडू आवडीने खातात. याच पद्धतीचा वापर करून मी संपूर्ण कणकेचे मुटके करून घेतले. 2च कप होतं म्हणून अगदी कमी झालेले. आणि तुम्ही जर पुऱ्या लाटूनही हे लाडू बनवले ना तरीही चालेल. पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मुटके ज्या पद्धतीने मी तेलात तळणार आहे ना त्याच पद्धतीने पुऱ्या तळायच्या. मुटके तळायला ना अगदी स्लो फ्लेमवरती मुटके तळावे लागतात. तर पुऱ्या ह्या झटपट तळल्या जातील असा माझा अंदाज आहे. मी नेक्स्ट टाईम हे लाडू बनवेल ना तर पुऱ्यांचा वापर करून म्हणजे पुऱ्या लाटून बनवेल. तुम्ही मला माझे भांडे सतत का चमकतात याविषयी कमेंट्स करतात. अनेक जण करतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतरी कमेंट्स असते. त्यामागे ना माझी भांडी घासण्याची पद्धत, नंतर सेलम स्टीलची भांडी आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही तेलाचीच बरणी बघा मी दाखवली तर ती अगदी थोडं तेल शिल्लक असतानाच मी ना घासून घेतलेली. उरलेलं तेल मी छोटं जे तेलाचं भांडं असतं ना त्यात काढून ठेवलेलं. अशा पद्धतीने ना मी भांडे म्हणजे लगेच हात लागला ना तर मी घासून टाकत असते. तेलाची बरणी थोडीही मी चिकट कधीच होऊ देत नाही. मग प्रत्येक भांड्याचा अशा पद्धतीने वापर केला ना तर भांडे नेहमी स्वच्छ राहायला मदत होते. हे मुटके तळण्यासाठी मी 1 कप तेलाचा वापर केलेला आहे. अगदी प्रमाण मोजून घेतलेलं आहे. तर कमी तेलामध्येच तळायचे हे मुटके. खूप तेल घेतलं तर उरलेलं तळलेलं तेल कुठे वापरायचं हाही आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो. आणि कमी तेलामध्ये हे मुटके अतिशय छान तळले जातात. अगदी लो फ्लेमवरती हे मुटके तळायचे. याच्यासाठी थोडे पेशन्स लागतात आपल्याला. तळण्यासाठीच थोडा वेळ लागतो. बाकीच्या इतर प्रोसेसला अजिबात वेळ लागत नाही. मुटके तर बाजूला म्हणजे अगदी लो फ्लेमवरती तळले जात आहेत. पण या लाडूंना गोडवा येण्यासाठी गुळाचा वापर करायचा आहे. तर गूळही मी 1 कप घेणार आहे. तर गूळ लवकर वितळावा तेलामध्ये म्हणून मग मी तो गूळ किसून घेत आहे. किंवा मी घेतलेला गूळ ना अतिशय मऊ होता म्हणून तो चाकूने जरी मी चिरून घेतला असता ना तरीही चाललं असतं. मी सुरुवातीला थोडं किसून घेतलं आणि त्यानंतर ना निम्मे गूळ मी चिरून घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण एक्झॅक्ट मी 1 कप घेतलेला आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या. 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा आणि 1 वाटी गूळ असं प्रमाण. आणि तळण्यासाठी 1 वाटी तेल. तेल थोडं लागलं तळताना तर वरून तुम्ही टाकू शकतात. ह्या लाडूला छान फ्लेवर येण्यासाठी जायफळचा वापर केलेला आहे मी. तर जायफळ घेतलं आणि जायफळचाही मी अगदी थोडा भाग किसून घेतलेला आहे. पाव चमचा जायफळ किसून घेतलेले आहे आणि पाव चमचापेक्षा जास्त थोडी वेलची पूड मी या लाडूंसाठी घेतलेली आहे. मुटके यापेक्षा थोडे गोल्डन होऊ द्यायचे तळताना. तुम्ही हाही प्रश्न नेहमी विचारतात की एखादा पदार्थ तुम्ही बनवत असतात त्यावेळेस तुमच्या किचन ओट्यावरती पसारा का नाही होत? पसारा नेहमीच होतो असं कुठलंही घर नाही आहे आणि कुठलीही गृहिणी नाही आहे की जी जेवण बनवताना पसारा करत नाही. म्हणजे ॲटोमॅटिकली होते, ती स्वतः करत नसते.
कारण वस्तू काढतो आणि मग परत आपण त्या लगेचच्या लगेच वस्तू जागेवर ठेवत नाही. मग एक एक वस्तू करून गॅस ओट्यावरती अनेक वस्तू साचतात. म्हणून मग मी काय करते, इकडे आता बघा कढईमध्ये तळलं जातं आहे ना, तर तेवढ्या वेळामध्ये मी ज्याही वस्तू काढलेल्या आहेत ना त्या पुसून ठेवत आहे, डायरेक्टली ठेवत नाही. भांडी चमकण्यासाठी आणि भांडी स्वच्छ नेहमी दिसण्यासाठी हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला वाटेल मग काही सारखंच आम्ही पुसतच राहायचं का भांडी? नाही. ही सवय एकदा लागली ना तर ती आपल्याला अजिबात आठवावी लागत नाही किंवा कुणाला सांगावी नाही लागत. तर ह्या सवयी ना अगदी सोप्या आहेत. एकदा अंगवळणी पडल्या की आपण ॲटोमॅटिकली त्या गोष्टी म्हणजे ब्रेनमध्ये इतक्या फिट होतात ना की आपण त्या गोष्टी करत जातो. मी कधीही ट्रॉलीला, भांड्यांना उष्टे हात लावत नाही. कधीच नाही. म्हणजे अगदी चुकून एखाद्या वेळेस झालं असेल, पण तरीही मी म्हणजे शक्यतर लावतच नाही. कारण की नंतर मला साफ करावं लागणार आहे. म्हणून मग ना या सवयी मी लावून घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेळेस ना आपण कणिक मळतो, लगेच आपल्याला जर पोळीला पीठ लावण्यासाठी डबा हवा असेल किंवा भांडं हवं असेल ना, तोच कणकेचा हात आपण ट्रॉलीला किंवा आपल्याकडे रॅक असेल, तर त्याला लावत असतो किंवा डब्याला लावत असतो. नंतर ना मग तेलाच्या बरणीलाही उष्टे हात किंवा पोळीच्या डब्याला किंवा नॉर्मली सगळ्या भांड्यांना ना सतत उष्टे हात आणि भांडी स्वच्छ करण्याची माझी पद्धत ना मी 2 व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील आणि तुम्हाला नक्कीच मदत होईल, मी हे सांगू शकते. जेवण बनवताना ना आपण वस्तू जागच्या जागी ठेवल्या ना तर इझिली होतं. बऱ्याचदा बघा काय होतं की आपण त्या वस्तू म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पोळी किंवा भाजी बनवताना वेळ असतो ना मध्ये-मध्ये, तर त्यावेळेस आपण त्या वस्तू गॅस ओट्यावरून ठेवत गेलो ना, तर अगदी सोपं होऊन जातं किचन ओटा आवरणंही. एक बरीच म्हणजे आपल्याला बऱ्याचदा घाई असेल तर त्यावेळेस ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण एकटे आहोत, जेवण बनवत आहोत, तरीही आपण किचन ओट्यावरती खूप साऱ्या वस्तू पसरवून ठेवल्या, तर तो आपल्यालाच त्रास होतो. म्हणून मग छोट्या-छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली, तर खूप आपला वेळही वाचतो आणि आपल्याला ना खूप हे सगळं जेवण बनवल्यानंतर, काही पदार्थ बनवल्यानंतर म्हणजे त्रासदायक होत नाही. मुटके तळून झालेले आहेत. तर आता हे मुटके ना बघा मी तुम्हाला तोडून दाखवलेले आहेत. मस्तच खरपूस झालेले आहेत. तर नॉर्मली गोल्डन या प्रकारे कलर आला की त्यांना तेलातून बाहेर काढून घ्यायचं आणि हे मुटके चांगले थंड होऊ द्यायचे. मी फॅनखाली थंड करून घेतलेले. मगच ते मिक्सरमध्ये आपण दळून घ्यायचे असतात. आता ना संध्याकाळ झालेली आहे, तर मला उद्याच्या नाश्त्याची तर तयारीसाठी मी सकाळीच डाळ तांदूळ टाकलेले. हे जेव्हा मिश्रण म्हणजे मुटके मी मिक्सरमध्ये फिरवून घेईल ना, त्यावेळेस सोबतच ते भांडं धुवून मी इडलीचं बॅटरही तयार करून घेईल. हे मुटके तळताना ना मी त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे आणि पल्स मोडवरती 1-2 सेकंद फिरवायचं आणि मिक्सरच्या या स्पीडवरती अगदी काही सेकंद फिरवायचं. तर खूप बारीक न होऊ देता रवाळ राहू द्यायचं. त्यामुळे या रवाळमुळे ना खूप छान लाडू दिसतात आणि टेस्टही छान येते. हे मिश्रण जर तुमचं म्हणजे मुटके दळल्यानंतर जाडसर जर राहिलं असेल तर तुम्ही चाळणीने म्हणजे गाळू शकतात. पण मिक्सरच्या या स्पीडवरती आणि पल्स या स्पीडवरती 1-2 सेकंद असं हलक्या हाताने आपण जर फिरवलं ना, तर अगदी मस्त रवाळ दळलं जातं. या मिश्रणामध्ये मी आता वेलची आणि जायफळची जी पूड होती ना, ती मी टाकलेली आहे. फ्रेश हे असल्यामुळे जास्त चव येते आणि आता मी त्यामध्ये 1 चमचा खसखसचा वापर करत आहे. खसखस ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते आणि चवही वाढवते. तळल्यानंतर जे शिल्लक तेल होतं ना, त्यामध्येच मी 1 पळी तेल ॲड केलं आणि नॉर्मली त्या गरम तेलामध्येच मी गूळ जो आपण किसून ठेवलेला होता ना, तो टाकला. तर गूळ म्हणजे असं पूर्ण पाक होईपर्यंत नाही ठेवायचा आहे. तेल ऑलरेडी गरम आहे.
तर ना गुळला अगदी थोडं हलवायचं, मिक्स करायचं म्हणजे तेल आणि गुळाला, आणि लगेच गॅस बंद करून द्यायचा, कारण की आपल्याला याचा पाक करायचा नाही. आणि गूळ पातळ झाला या पद्धतीने तर लगेच आपण गुळाचं जे मिश्रण आहे ना ते परातीमध्ये जे लाडूसाठी तयार केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये ॲड करायचं. माझी आई ना अनेक प्रकारचे लाडू बनवते, म्हणजे ती जेवणामध्ये ना चांगल्यापैकी एक्सपर्ट आहे. खूप झटपट ती स्वयंपाक करते म्हणजे, आणि अगदी चविष्ट करते. लाडू तर फारच छान करते. आई आली होती मागच्या आठवड्यामध्ये, पण तिला अचानकच पुण्याला जावं लागलं, कारण माझ्या भावाची मुलगी आजारी पडली, तिला डेंग्यू झाला होता. म्हणून मग आई गावाला चालली गेली. नाहीतर मी तुम्हाला 2-3 लाडूचे प्रकार, नंतर अनेक भाज्यांचे प्रकार दाखवणार होती, जी आई अगदी इझिली करते ती. गूळ आणि तेलाचं जे आपण मिश्रण, म्हणजे अगदी थोडक्यात जो गरम केलेला पाक होता ना तो टाकला. तर ते सगळं मी ना एकजीव करून घेते. बघून असं वाटत असेल की हे कोरडं तर नाही होणार ना, पण नाही, अजिबात कोरडं होत नाही. इतके लुसलुशीत लाडू होतात आणि खरंच खूप चविष्ट होतात. नक्कीच ट्राय करा. आपण जेव्हा चतुर्थी असते ना, गणेश चतुर्थी, त्यावेळेस नेहमीच मोदक बनवत असतो, तळलेले किंवा उकडीचे मोदक. पण गणपती बाप्पांसाठी ना ही चुरमा लाडू नक्कीच बनवा. गणपती बाप्पांना आणि त्यांच्या पप्पांना हे लाडू खूप आवडतात. बरेच जण पशुपती व्रत करतात ना, तर ते या लाडूंचाही भोग दाखवतात. माझ्याकडून एक चुकलं की मी ना सिरॅमिकच्याच प्लेटमध्ये लाडू ठेवले होते, आणि भोग दाखवताना म्हणजे नैवेद्य दाखवताना तीच प्लेट मी देवाऱ्यासमोर ठेवली. यापुढे मी लक्षात ठेवेल की पितळी किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देवांना नैवेद्य दाखवायचा असतो. अशा पद्धतीने लाडूंची कहाणी संपली, आणि त्यानंतर मी रात्री इडलीचं बॅटर जे होतं ते दळून ठेवलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, मला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओची वाट बघतात. पूजा दौंडकर ताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही कुठली पुस्तकं वाचतात ती सगळी दाखवा. तर मी तुम्हाला एक एक पुस्तकं दाखवणार आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहितीही देणार आहे. 12th फेल हा पिक्चर अनेक जणांनी बघितलाच असेल, त्यावरती ना हे पुस्तक आहे. अतिशय छान आहे. महत्त्वाचं म्हणजे हे हिंदी आहे, त्यामुळे ज्यांचं हिंदीवरती प्रभुत्व असेल ना, त्यांना वाचायला सोपं जाणार. आणि मराठी ज्यांना खूप आवडतं, मराठीवर प्रभुत्व आहे, त्यांना थोडं हे पुस्तक कठीण जाणार, पण खूप मोटिवेशनल पुस्तक आहे. हा पिक्चर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा आणि सोबत तुमच्या मुलांनाही दाखवा. म्हणजे अगदी छोट्याशा गावातून आलेला मुलगा IPS ऑफिसर होतो. गरीब कुटुंबातून अतिशय खडतर प्रवासातून या मुलाला जावं लागतं. तर ते आहेत मनोज शर्मा, IPS ऑफिसर. हा पिक्चर बघितला आणि तुमच्या मुलांना दाखवला ना, तर नक्कीच म्हणजे त्यांना आवडेल व तुम्हालाही आवडेल. मला या पुस्तकातलं ना हे वाक्य खूप आवडलं, हारावही जो लढा नाही. कितीही खडतर परिस्थिती असू द्या आयुष्यात, तर आपण हार मानायचीच नाही. सदैव प्रयत्न करायचा आणि आपण एक ना एक दिवस नक्कीच जिंकतो. मनोज शर्मा सरांनी जेव्हा ठरवलं की त्यांना काय बनायचं आहे, तर हा पिक्चर बघून ना माझ्या मुलीही खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनाही खूप आवडला हा पिक्चर.